नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की हा जो फ्लोट स्विच आहे याचे कनेक्शन आपल्याला कसे करायचे. ठीक आहे, आपली सिंगल फेज जी पाण्याची मोटर असते त्या पाण्याच्या मोटर बरोबर आपण या फ्लोट स्विचचे कनेक्शन करणे शिकणार आहोत. सर्वात पहिले आपल्याला फ्लोट स्विचचे हे जे 3 वायर्स असतात या समजून घ्यायच्या आहे. आपण बघू शकता याच्यामध्ये लाल, काळी व निळी अशा 3 वायर्स असतात. तर यामध्ये काळी जी वायर आहे ही नॉर्मली कॉमन वायर असते. ठीक आहे, ही काळी वायर कॉमन वायर असते. त्यानंतर निळी वायर ही जी नॉर्मली ओपन वायर असते. नॉर्मली ओपन म्हणजे एनओ वायर असते व लाल वायर ही एनसी वायर असते, म्हणजेच आपली नॉर्मली क्लोज वायर असते. अशा पद्धतीने ह्या 3 वायर्स असतात. आता याचे कनेक्शन करण्यासाठी आपल्याला पाहिजे एक एमसीबी. आपल्याकडे 2 पोलचा एमसीबी असेल तरी चालेल. आपल्याकडे सिंगल पोल असला तरी आपण फेज कंट्रोल करण्यासाठी सिंगल पोल एमसीबी वापरू शकतो. फक्त आपला योग्य करंट रेटिंगचा आपल्याला एमसीबी घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला असा एक कॉन्टॅक्टर पाहिजे. आता माझ्याकडे 3 फेज कॉन्टॅक्टर आहे. आपण सिंगल फेज कॉन्टॅक्टरही वापरू शकतो. आता सिंगल फेज कॉन्टॅक्टर नसेल तर आपण या 3 फेज कॉन्टॅक्टरलाही सिंगल फेजवर चालवू शकतो. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला एक कॉन्टॅक्टर, एक एमसीबी व एक फ्लोट स्विच पाहिजे. व आता ही मोटर जी आहे माझ्याकडे, आपण बघू शकता ही मोटर आहे सिंगल फेज मोटर. या मोटरचं आपण कनेक्शन करणार आहोत. ठीक आहे, चला तर आपण सुरू करू. सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, एमसीबीचा इनपुट व आउटपुट समजून घ्यायचा आहे. वरच्या साईडला आपल्याला एमसीबीला इनपुट द्यायचा आहे. आपण बघू शकता माझ्याकडे इनपुटसाठी मी ही वायर जोडतोय, लाल वायर. एमसीबीचा इनपुट अशा पद्धतीने आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. सगळं काम सप्लाय बंद असतानाच करायचं आहे. आता मी इनपुटला सप्लाय दिलेला नाहीये, त्यामुळे मी इथे आधी इनपुट जोडून घेत आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्या आउटपुटमधून एक सप्लाय घ्यायचा आहे. ठीक आहे, इथे खालच्या साईडला आउटपुट घ्यायची आहे आपल्याला. आणि फेजसाठी नेहमी लाल वायरच आपण वापरावी. ठीक, आता मी ही फेज फक्त एमसीबीने कंट्रोल करतो. आपल्याकडे जर 2 पोल एमसीबी असेल तर आपण फेज व न्यूट्रल दोन्ही एमसीबीने कंट्रोल करू शकतो. आता त्यानंतर आता काय करायचं बघा, ही जी एमसीबीची आउटपुट निघाली आहे ही आउटपुट वायर आपल्याला कॉन्टॅक्टरला जोडायची आहे. आता कॉन्टॅक्टरचे हे जे वरचे पॉईंट असतात बघा, हा पॉईंट आहे L1, L2, L3. ठीक आहे, हे 3 पॉईंट असतात. खालच्या साईडला आउटपुटचे पॉईंट आहे L1, L2, L3 हे आउटपुटचे पॉईंट आहेत. आता आपल्याला काय करायचंय बघा, आपल्याला 3 फेज सप्लाय नसल्यामुळे आपल्याला फक्त L1 व L2 जोडायचे आहे, बाकीचे पॉईंट रिकामे सोडायचे. आता मी इथे फेज देणार आहे L1च्या पॉईंटला. अशा पद्धतीने मी इथे फेज सप्लाय जोडून घेणार आहे. ठीक आहे, कॉन्टॅक्टरचे कनेक्शन पूर्ण करणार आहे. ठीक, अशा पद्धतीने आपण इथे काय करायचं आहे, फेज द्यायचं आहे कॉन्टॅक्टरला. त्यानंतर आता काय करायचं, इथे आपल्याला न्यूट्रल आणायची. आता ही माझी मेन न्यूट्रल आहे. सप्लाय बंद असतानाच काम करायचं आहे आपल्याला सर्व. ठीक आहे, आता ही माझी मेन न्यूट्रल असल्यामुळे मी इथे कॉन्टॅक्टरच्या दुसऱ्या पॉइंटला ही न्यूट्रल जोडून देतोय. ठीक, अशा पद्धतीने मी इथे ही न्यूट्रल वायर जोडून देत आहे. ठीक, कनेक्शन व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं बघा, मी एमसीबीच्या माध्यमातून लाल वायर म्हणजे फेज वायर आणली. त्यानंतर न्यूट्रल डायरेक्ट कॉन्टॅक्टरला दिली. आता कॉन्टॅक्टरचे हे जे 2 पॉईंट दिसत आहेत खालच्या साईडला, आपण बघू शकतो A1 व A2 असे 2 पॉईंट आहेत. ते आहेत आपले कॉईलचे. ठीक आहे, तर आपल्याला कॉईलला पण सप्लाय द्यायचा आहे. आता काय करणार आपण बघू शकता, या न्यूट्रल मधून मी A1 ला एक वायर जोडणार आहे. ठीक आहे, A1 ला एक वायर जोडायची म्हणजे कॉईलच्या एका टोकाला न्यूट्रल जाईल. आता मी काय करतोय बघा, हा जो पॉईंट आहे इथे न्यूट्रल आणली, त्या न्यूट्रल पॉईंट मधूनच मी कॉईलच्या एका टोकाला न्यूट्रल जोडून देणार आहे. अशा पद्धतीने मी इथेच एक न्यूट्रल वायर जोडतो बघा. ठीक आहे, आता मी काय केलं, ह्या न्यूट्रललाच एक वायर अजून जोडली व इथे कनेक्शन पुन्हा व्यवस्थित टाईट करून घ्यायचं आहे. आता ही जी वायर आहे हिचं दुसरं टोक आपल्याला काय करायचंय, कॉईलच्या A1 ला जोडायचं. आता हा पॉईंट जो आहे हा A1 आहे, बघू शकता आपण हा A1 चा पॉईंट आहे. तर मी इथे हा पॉईंट लूज करून इथे न्यूट्रल जोडून देतो बघा. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, इथे न्यूट्रल जोडून द्यायची व कनेक्शन पुन्हा टाईट करून घ्यायचे आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आम्ही काय केलं, इथे कॉईलच्या एका टोकाला न्यूट्रल जोडून दिली. ठीक, आता पुढे कनेक्शन काय करायचं, आपल्याला इथून फेज घ्यायचा आहे व मोटरला द्यायचा आहे. ठीक आहे, आता इथून फेज घेण्यासाठी एक लाल वायर पाहिजे. तर माझ्याकडे ही बघू शकता एक लाल वायर आहे. ह्या लाल वायरच्या साहाय्याने मी इथून कॉन्टॅक्टर मधून आउटपुट मधून एक फेज वायर बाहेर काढणार. ठीक आहे, अशा पद्धतीने मी इथे एक फेज वायर बाहेर काढली. ही वायर आपल्याला काय करायचंय, मोटरच्या फेजला जोडायची. ठीक आहे, ही जी मोटर आहे आपली, या मोटरमध्ये बघू शकता आपण या 3 वायर असतात. एक आहे लाल, ती फेज असते. काळी वायर ही न्यूट्रल असते व ही ग्रीन वायर असते, तर ही अर्थिंगची वायर असते. आता आपण काय करणार आहे, फेजला फेज वायर इथे जॉईंट करून घेणार आहे व्यवस्थित. ठीक आहे, अशा पद्धतीने मी इथे फेज वायर जोडली. याच्यावरती प्रॉपर टेप मारायचा आहे आपल्याला. ठीक, कुठेही जॉईंट ओपन ठेवायचा नाहीये. ठीक, अशा पद्धतीने व्यवस्थित टेप मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आता अजून एक काम करायचं आहे, एक काळी वायर घ्यायची व ती न्यूट्रलला जोडायची. ठीक आहे,
अशा पद्धतीने एक काळी वायर घ्यायची व ती आपल्याला काय करायची, मोटरच्या न्यूट्रलला इथे जॉईंट करून घ्यायची. ही जी काळी वायर आहे मोटरची, ह्या वायरला जॉईंट करायची, व्यवस्थित टेप मारून घ्यायचा आहे इथे पण. अशा पद्धतीने मी व्यवस्थित टेप मारून हा जॉईंट पूर्ण पॅक करून घेतला आहे. आता ही काळी वायर आपल्याला काय करायची, कॉन्टॅक्टरच्या आउटपुटला जोडायची आहे. जिथे न्यूट्रल जोडली आहे, आपण बघू शकता कॉन्टॅक्टरच्या ह्या पॉईंटला न्यूट्रल जोडली, त्याच्याच खालच्या पॉईंटला आपण न्यूट्रलला मोटरची न्यूट्रल वायर जोडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण मोटरचं कनेक्शन पूर्ण केलं आहे. अशा पद्धतीने मोटरचं कनेक्शन पूर्ण झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, फ्लोट स्विचचे कनेक्शन करायचं आहे. आपण बघू शकता फ्लोट स्विचमध्ये या 3 वायर्स आहेत. ही काळी वायर कॉमन वायर आहे, निळी वायर ही आपली नॉर्मली ओपन वायर आहे व लाल वायर ही आपली नॉर्मली क्लोज आहे. तर आता आपल्याला नॉर्मली क्लोज वायर जोडायची गरज नाही, आपल्याला कॉमन वायर व ही निळी वायर जोडायची आहे नॉर्मली ओपनवाली. तर आता ह्या 2 वायर आपल्याला कुठे जोडायच्या बघा. सर्वात पहिले आपल्याला ही जी काळी वायर आहे, ही काळी वायर मी इथे या कॉईलच्या दुसऱ्या टोकाला जोडतो. इथे जे कॉईलचं दुसरं टोक आहे, आपण बघू शकता कॉन्टॅक्टरचं हे जे दुसरं टोक दिसतंय, या ठिकाणी आपल्याला ही काळी वायर जोडायची. हा A1 आहे, हा A2 आहे. आता मी ह्या A2ला आपण काय करणार, ही काळी वायर इथे जोडून देतो. ठीक आहे, अशा पद्धतीने इथे मी काळ्या वायरचं कनेक्शन कंप्लीट करणार आहे. ठीक आहे, व्यवस्थित स्क्रू टाईट करून घ्यायचं आहे. ठीक, आता ही काळी वायर आपण इथे A2ला जोडली. आता त्यानंतर आपल्याला ही जी निळी वायर आहे, निळी वायर आपल्याला जोडायची आहे इथे फेजला. जी मेन इनपुट फेज आली कॉन्टॅक्टरला, आपण बघू शकता इथे मेन फेज आली, तर ह्या फेजला आपल्याला काय करायची, ही निळी वायर जोडायची आहे. ठीक, आता मी हा फेज थोडासा स्क्रू लूज करून इथे ही फेज वायर जोडून देतो. बघा, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे, या दोन्ही वायर एकत्र करून इथे जोडायच्या आहे, जेणेकरून आपल्याला फ्लोट स्विचला इथे फेज कनेक्ट होईल. ठीक आहे, आपलं पूर्ण कनेक्शन आता कंप्लीट झालेलं आहे फ्लोट स्विचचं व मोटरचं. आता आपण याला टेस्ट करून पाहणार आहोत. त्यासाठी सर्वात पहिले आपल्याला टेस्टिंगच्या आधी आपल्याला मोटर जी आहे, मोटरची बॉडी ही मेटलची असल्यामुळे आपल्याला अर्थिंग करणं खूप गरजेचं आहे. आता ही जी वायर आहे ती अर्थिंगची वायर आहे. मी याला ही अर्थिंग जोडून देत आहे. ठीक आहे, अर्थिंगसाठी माझ्याकडे ही हिरवी वायर आहे, मी ह्या हिरव्या वायरला इथे अर्थिंग जोडून देतोय. बघा, अशा पद्धतीने. कारण मोटरची बॉडी मेटलची असल्यामुळे काय होतं, लिकेज करंट येण्याची शक्यता असते, तर ते होऊ नये म्हणून आपण नेहमी मोटरला अर्थिंग देणं गरजेचं असतं. ठीक आहे, अशा पद्धतीने मी इथे अर्थिंगचंही कनेक्शन केलेलं आहे. आता आपल्याला याचं टेस्टिंग करून पाहायचं आहे. चला तर आपण मोटरचं टेस्टिंग करून पाहू. ठीक, आता मोटर आपली काय करायची, आपल्याला चालू करून पाहायची आहे, व्यवस्थित काम करते की नाही फ्लोट स्विचनुसार. ठीक आहे, आपण बघू शकतो आता MCB चालू केल्यानंतर आता इथे सप्लाय आला आहे. आता ह्या फ्लोट स्विचची पोझिशन जेव्हा पाण्याची लेवल कमी होईल तेव्हा खाली जाईल. बघू शकता, असं खाली गेला की याचे कॉन्टॅक्ट क्लोज होतात व कॉन्टॅक्टर चालू होतो. कॉन्टॅक्टर चालू झाला की आपली मोटरही चालू होईल. त्यानंतर पाण्याची लेवल पुन्हा वरती आली की याची पोझिशन बदलते. बघू शकता, पोझिशन वरती झाली की याच्यातले कॉन्टॅक्ट ओपन होतात व आपला कॉन्टॅक्टर ओपन होऊन मोटरला बंद करतो. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा पाण्याची लेवल खाली गेली की याची पोझिशन बदलते. अशा पद्धतीने आपण बघू शकता, अशा पद्धतीने आपण आपल्या मोटरला फ्लोट स्विचच्या माध्यमातून ऑटोमॅटिक चालू बंद करू शकतो. जर आपल्याला माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.